याकडे लक्ष द्या मित्रांनो। नमस्कार, मी भुजंगराव शेळके। लोक पीपीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात का तर ते गव्हर्नमेंट गॅरंटीड रिटर्न्स असतात आणि ती सेफ मानली जाते। अर्थात यात काही चुकीचं नाही आहे, पण पैसे ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस आपल्याला फायदा कशात आहे याचा सर्वांगीण विचार करता यायला पाहिजे। त्यावेळेस आपण पीपीएफ आणि म्युच्युअल फंडची ज्यावेळेस तुलना करतो त्यावेळेस प्रामुख्याने हे तीन महत्त्वाचे घटक आपण विचारात घेतले पाहिजे। ते म्हणजे दोन्ही प्रकारात, म्युच्युअल फंड असेल किंवा पीपीएफ असेल, दोन्ही प्रकारात लॉंग टर्म मध्येच पैसे भेटतात। म्युच्युअल फंड मध्ये लॉकिंग नाहीये, पण चांगला परतावा भेटण्यासाठी दीर्घकाळ आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे। तसेच पीपीएफ मध्ये 15 वर्षाचं लॉकिंग आहे, पण परतावा ज्यावेळेस विचारात येतो तो स्थिर परतावा असतोय, फिक्स्ड रिटर्न्स असतात। तिसरी गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये ज्यावेळेस आपण पैसे विड्रॉ करतो त्यावेळेस टॅक्स लागतो आणि पीपीएफ मध्ये विड्रॉ करतो त्यावेळेस त्याच्यावरती टॅक्स लागत नाही। पण लोक टॅक्स लागत नाहीये म्हणून कुठेतरी एक सेफ झोन म्हणून आपण विचार केला जातो। हे जे विचार केला जातो या विचारावरती आपण रिव्हिजिट केलं पाहिजे, म्हणजे पुनर्विचार केला पाहिजे। कारण खऱ्या अर्थानं आपल्याला पैशांची वाढ होणं महत्वाचं आहे। ऍट द एंड ऑफ द डे आपल्याला फायदा कशात आहे हे पाहता आलं पाहिजे। अजून एक महत्वाचा दृष्टिकोन लक्षात घ्या, पीपीएफ मधील पैसे हे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट साठी गव्हर्नमेंट वापरतं आणि म्युच्युअल फंड मधील पैसे हे केवळ आणि केवळ गुंतवणूकदाराचा कसा फायदा होईल या विचाराने तो म्युच्युअल फंड मॅनेजर गुंतवत असतोय। इथं 100% गुंतवणूकदाराचा फायदा लॉंग टर्म मध्ये कसा जास्ती भेटल या विचारानं गुंतवणूक केली जाते। म्हणूनच आपल्याला जो परतावा जो भेटतो हा पास्ट परफॉर्मन्स जर विचार केला तर साधारण 10 ते 18% हा परतावा आहे म्युच्युअल फंड मधील, आणि तसंच पीपीएफ हे जास्तीत जास्त 8% परतावा भेटलेला आहे। याबद्दल तुमचे अधिक काही प्रश्न असतील तर नक्की या नंबरवरती विचारा। पण पैशांची वाढ झाली पाहिजे, महागाईपेक्षा पैसे वाढले पाहिजेत हे लक्षात ठेवा। धन्यवाद।